राई आवळ्याच्या झाडाला ना पुन्हा आवळे आले, तर मग आम्ही बाहेर तोडायला गेलो होतो. आईंची देवपूजा चालू होती आणि ऋतू बघा बाहेर जाण्यासाठी कसं चालू होतं त्याचं. तर मग आम्ही तोडत होतो पण काही जमत नव्हतं. मग ऋतू पप्पांना बोलवलं तर त्यांनी वरून बांबूने पाडले आणि आईने मी साडी पकडून असे ते झेलले. जेवढे खाली पडलेले होते तेवढे बाजूला ठेवले आणि हे साडीमध्ये एवढे निघाले तर खूप निघाले होते आणि पावसाळ्यातले आहे तर एकदम रसरशीत होते. तर ऋतू पण खात होता बघा, त्याचे एक्सप्रेशन, तो कसा खातोय आवळा, कच्चा पण खात होतो. आम्ही सगळेजण खातो कच्चे पण, आवळे छान लागतात. तर मग नंतर ना त्याचे पप्पा त्याला थोडंसं सायकलवरती बाहेर घेऊन गेले होते फिरायला. मग मी माझी बाकीची कामं आवरले आणि लगेच स्वयंपाकाला लागले होते. तर मग पोळी आणि वांग्याचं भरीत बनवलं होतं आज. तर स्वयंपाक वगैरे झाला आणि मग ऋतू पण झोपलेला होता. तर मग तोपर्यंत पटकन देवाला नैवेद्य दाखवला, नैवेद्य वगैरे दाखवून आले देवाला आणि मग आम्हाला पण जेवायचं होतं. तर आई आणि हे गावात गेलेले होते. तर अचानक पाऊस आला होता. तर कपडे मी आज उन्हात टाकले होते बाहेर आणि अचानक पाऊस आला. मग पळत पळत गेले आणि पटकन कपडे मध्ये घेऊन आले आणि ना ऋतूचा मखाना पण संपला होता. तर मग त्याला मखाना फ्राय करून ठेवला आणि मग आता आवळे तोडलेच आहेत आज. तर मग म्हटलं त्याला आवळ्याचा आता मोरावळा पण बनवूया. तर मग इथे मी बनवत होते. तर मी आवळ्याच्या मोरावळीची रेसिपी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय.